नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत अशी कांदा भजी। तर कुरकुरीत कांदा भजी होण्यासाठी मी एक टिप सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरुवात करू। कांदा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 मोठे साईजचे कांदे, ओवा, तांदळाचं पीठ, बेसन, मसाला, हळद आणि मीठ। चला तर मग आता आपण कांदा कापून घेऊ। तुम्ही बघू शकता कांदा एकदम बारीक कापलेला आहे आणि तो व्यवस्थित वेगवेगळा पण करून घेतलेला आहे। आता आपण याला मीठ लावून घेऊ। आणि कांद्याला व्यवस्थित चोळून घेऊ। मीठ आहे ना जास्त घालायचं नाही तर भजी खारट होऊन जाईल। हे बघा, कांद्याला पाणी पण सुटलेलं आहे, एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही। आता आपण मसाले घालू। ओवा 1 चमचा, मसाला 1 चमचा, हळद। आता हे सर्व कांद्याला मिक्स करून घेऊ। आता आपण बेसन घालू। थोडं तांदळाचं पीठ। आणि सर्व मिक्स करायचं। पण मिक्स करते एक लक्षात ठेवायचं की जेवढं बेसन पाहिजे तेवढं आपण थोडं थोडं घ्यायचं, जास्त बेसन घालायचं नाही। हे तुम्ही थोडा वेळ ठेवायचं वगैरे नाही, ताबडतोब करायचं, नाहीतर मग कांदा मऊ पडतो आणि त्याच्याने भजी पण तुमची मऊ होऊ शकते। कुरकुरीत होण्यासाठी ताबडतोब करायला घ्यायचं। बघू शकता पूर्ण 1 वाटी इथे बेसन लागलेलं आहे। आता आपण कुरकुरीत होण्यासाठी इथे थोडं गरम तेल 1 चमचा घालणार आहे।
आणि आता आपण भजी तळून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, आता आपण भजी सोडून घेऊ। आता आपण परतून घेऊ। आता आपण दोन्ही साइडने व्यवस्थित भजी भाजून घेऊ। तुम्ही बघू शकताय, सोडा आणि पाणी न वापरता आपली कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपण सर्व भजी तळून घेऊ। सोडा आणि पाणी न वापरता कुरकुरीत कांदा भजी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की बनवून बघा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।